बाली ट्रॉफीमधला पहिला सामना जेव्हा तुम्ही खेळण्यासाठी मैदानाच्या आत गेलात तेव्हा असं वाटलं होतं की हा सामना आमचाच आहे म्हणून? हां, आम्ही ते ठरवून आलेलं का जिंकायचीच आहे मॅच. बाली ट्रॉफीमध्ये अशी कोणती टीम तुम्हाला असं वाटते की थोडीशी कठीण होऊ शकते? कारण एक सामना तुम्ही जिंकलेला आहे, तर नक्कीच मनोबल वाढलेलं असणार पूर्ण टीमचं. पण एखादी टीम अशी तुमच्यासमोर तुम्हाला असं वाटतंय का की जिच्याबरोबर खेळताना मैदानात थोडीशी कठीण परिस्थिती येऊ शकते? अशा भरपूर टीम आहेत, पण आता येत नाही. कोण चांगला खेळू पण शकतं आणि चांगला खेळू पण शकतं. नक्कीच तुमची टीम जिंकलेली आहे. काय कमी राहिली आहे का असं वाटतंय खेळताना? की काही त्रुटी आहेत का जे तुला तुझ्या टीम मेंबर्सना सांगायचं आहे, जेणेकरून पुढच्या मॅचसाठी त्या गोष्टी तुम्ही करू नयेत? नाही, सर्वांनी तर चांगला परफॉर्मन्स केला. असंच पुढे पण केलेले तर टीमचा परफॉर्मन्स चांगला होईल. कॅप्टनसाठी काय बोलायचं? त्याने कशी कॅप्टन पारी खेळली आहे? अतिशय सुंदर. थँक्यू सो मच आकाश. आम्ही आता थोड्याच वेळात तुझं गिफ्ट. अवार्ड की तरफ जिसको स्पॉन्सर किया है रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स के तारिक रईस साहब ने, और सुपर 6 अवार्ड किसने जीता है आइए जानते हैं. सुपर 6 ऑफ द मॅच गोज टू सिद्धेश, ज्याच्या बल्ल्यामधून 2 षटकार, शानदार बाली ट्रॉफी 2021 चे षटकार आले. सिद्धेश, सिद्धेश, पहिला प्रश्न मी विचारतो. बाली ट्रॉफी सुरू झाल्यावर तुला असं वाटलं होतं की रेश्मा मयेकर तुझा इंटरव्ह्यू घेईल म्हणून? नक्कीच त्याची वाट बघत होतो. रेश्मा, सो सिद्धेश, तुझ्या बॅटमधून आले आहेत सुपर डुप्पर बाली षटकार, आणि काय सांगायचं त्याबद्दल? काय नाही, मॅच जिंकून द्यायची होती फक्त लवकरात लवकर. लवकरात लवकर ते काम केलं. काय भूक लागलेली का? नाही, असंच. काय सांगायचंय तुला बाली ट्रॉफी 2021 बद्दल? बघ, कोविड-19चे आपण सगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स पाळलेत. विदाऊट पब्लिक खेळताना कसं वाटतं, असताना आणि जेव्हा पब्लिक नाही आहे, नसताना, त्या दोन्ही गोष्टी आम्हाला तुझ्याकडून ऐकायला आवडेल. विदाऊट पब्लिक नसताना जास्त मजा नाही येत, पण कोविड-19च्या मुळे आपल्याला करायला लागेल ते. पब्लिक असताना खूप मजा येते, कारण की त्यांचा पब्लिकचा सपोर्ट पण खूप असतो. मला सांग, ह्या पूर्ण 6 जे तुझे 2 षटकार आले, त्यामधला तुझा फेवरेट स्ट्रोक कोणता होता, ज्याच्यामध्ये तुला म्हणे हा ये तो मैंने मार दिया? माझा फेवरेट स्ट्रोक तर बैठक शॉट आहे. हा, सिटिंग. भरोडी म्हटलं की भरपूर सिनियर खेळाडू यापुढे सुद्धा खेळून गेले. असा एखादा लेजंड खेळाडू किंवा सिनियर खेळाडू भरोडी गावाचा आहे ज्याला बघून तुला लहानपणी असं वाटायचं की मला याच्यासारखं क्रिकेटर व्हायचं आहे? तसे सगळेच आहेत, आणि विष्णूजा पण आहेत त्यांच्या बरोडी संघामध्ये. नाही, अर्थात विष्णू म्हटलं की आज गेली कित्येक वर्ष तो खेळतो, आता 40+ सुद्धा तो खेळतो आहे. आणि भरोडी म्हटलं की विष्णू, आणि विष्णू म्हटलं की भरोडी. तर नक्की मॅच संपल्यानंतर आता विष्णुदाला जेव्हा भेटणार तेव्हा काय सांगणार? काय नाही, ऑल द बेस्ट करेल फक्त सांगणार. नाही, खूप मस्त दादा. तर तुझं पारितोषिक थोड्याच वेळात येते, तोपर्यंत तुला थांबायचं आहे. थैंक यू सो मच सिद्धेश. दोस्तों आइए चलते हैं अब मैन ऑफ द मैच अवार्ड किसने जीता है ये जानकारी लेने से पहले हम बहुत बहुत शुक्रगुजार हैं जनाब जावेद दलवी साहब और असफर बोलिंसकर, ए भारत गैस, जिन्होंने गिफ्ट स्पॉन्सर की है, डिस्काउंट वाउचर स्पॉन्सर किया है, ताज़ा किचन, ताबीर जयरूमी साहब इनके हम आभारी हैं. कैप यहाँ पर स्पॉन्सर किया है शादाब कोटकर, SK स्पोर्ट्स महापोली ने. एक फलों की टोकरी फ्रूट बास्केट स्पॉन्सर किया है अंजुर गांव की एवन जोड़ी नीलेश पाटिल और सुकेश डाकी ने. और आखिरकार जो ट्रॉफ़ी है मैन ऑफ द मैच की, पहली बार टेनिस क्रिकेट के इतिहास में मार्बल की ट्रॉफ़ी दी जा रही है. इसके पहले लकड़े की या फिर क्रिस्टल कट ग्लास की ट्रॉफ़ीज़ हमने देखी, लेकिन अब ट्रॉफ़ीज़ की दुनिया में एक नया आविष्कार एक्रेलिक आर्ट 2 के अतीक पल्लन द्वारा, जहां पर हम मार्बल की ट्रॉफ़ी इनायत करने जा रहे हैं आज की शाम. तो जानकर लेते हैं कि मैन ऑफ द मैच अवार्ड किसने जीता है. मैन ऑफ द मैच गोज टू ऋतिक फ्रॉम हर्ष एंटरप्राइजेस. ऋतिक रोशन. सुस्वागतम ऋतिक, वेलकम. ऋतिक, जेव्हा मी तुझं नाव अनाऊन्स केलं तेव्हा तुला एकदम असं थोडंसं कन्फ्युज्ड की नक्की माझंच नाव मी ऐकलंय का, असं झालं का? काय नाही.
नाही, तू जास्त बोलत नाही मला माहीत आहे, परंतु असं तर नाही ना की बाली ट्रॉफीसाठी तू स्पेशल हेअरस्टाईल बनवून घेतली स्पर्धेच्या अगोदर? नाही काय टाईमच भेटला नाही आम्हाला केस कापायला. एक शेवटचा प्रश्न, बाली ट्रॉफीसाठी हे जे ड्रेसेस तू बघतोय त्याचे जे कलर्स आहेत, वेगवेगळ्या टीमला जे ड्रेस देण्यात आले, ते बघून कसं वाटतंय? नाही खूप छान वाटते इथे येऊन, जरा मजा येते खेळायला इथे. तो हा होता शर्मिला ऋतिक, जो तर- मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. थँक्यू सो मच ऋतिक. तर ऋतिक, थांबायचं आहे तुझा मॅन ऑफ द मॅच पासून आपण सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम पहिलं सुपर 4 आपण देणार आहोत. सुपर 4 जिंकणारा खेळाडू सुपर 4 ऑफ द मॅच गोज टू आकाश. आकाश, नाव आहे आकाश आणि खेळ आहे झकास. आकाश, तुला शुमाइल इब्न सुसे SK एंटरप्राइजेस आमचे स्पॉन्सर आहेत, त्यांच्याकडून जावेद दलवी आणि अस्फर बोळिंजकर भारत गॅसनी पुरस्कृत केलेलं हे गिफ्ट तुला देत आहोत. अभिनंदन. आता मित्रांनो, आपण सुपर 6साठी वळणार आहोत. तारिक रईस साहेब, रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सकडून स्पॉन्सर करण्यात आलेलं हे घड्याळ आहे आणि बघायचं आहे सिद्धेशने जिंकलं आहे, राईट? Yes. सिद्धेश, 2 षटकार आले आहेत सिद्धेशच्या बॅटमधून. अलीभाई, अंडर वन रूफ योर शॉपिंग डेस्टिनेशन अली धुरू, अली खरबे. अली खरबे, या सॉरी, अली खरबे, थैंक यू सो मच भाई. अब मैन ऑफ द मैच आइए ऋतिक, 1 ओवर 5 रन 3 विकेट. रेश्मा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोलंदाजाला सुद्धा अशा मैदानावर मॅन ऑफ द मैचसाठी स्कोप आहे. तो आइए सबसे पहले जावेद दलवी और अस्फर बोलिंजकर साहब द्वारा स्पॉन्सर किया गया ये तोहफा निहाल भाई इनायत कर रहे हैं. भारत गैस, अस्फर बोलिंजकर और जनाब जावेद दलवी. जावेद दलवी साहब हमेशा अच्छे क्रिकेट की सराहना करते हैं और इनाम प्रायोजित करते रहते हैं. अब हम आगे बढ़ रहे हैं. यहाँ पर इम्तियाज़ भाई के हाथों एक ये गिफ्ट हैम्पर 70-70 स्पोर्ट्स के इम्तियाज़ भाई. आइए, अब मैं जनाब तारीफ़ सैयद साहब से गुजारिश करूंगा आपके दस्ते मुबारक से ये सौगात आपको इनायत की जाए. अब हम आगे बढ़ते हैं. एक डिस्काउंट वाउचर ताज़ा किचन ताबीर जयरूमी के. जी हाँ, मैच ख़त्म होने के बाद कभी भी जाकर खाना खा सकते हैं ताज़ा किचन में. अब निहाल भाई के हाथों SK स्पोर्ट्स मापोली के शादाब कुटकर साहब द्वारा स्पॉन्सर की गई है बाली ट्रॉफी की कस्टमाइज्ड कैप. अब ताज़ा फलों की टोकरी यहाँ पर इम्तियाज़ भाई द्वारा. फल खाइए, स्वस्थ रहिए, मस्त रहिए, तीखा और स्पाइसी अवॉइड कीजिए. और जनाब तारीफ सैयद साहब द्वारा एक्रेलिक आर्ट 2 के अतीक पल्लन द्वारा स्पॉन्सर की गई है मार्बल की नायाब ट्रॉफी. क्या बात है. बहुत बहुत शुक्रिया अली खरबे साहब, निहाल भाई, तारीफ सैयद साहब और इम्तियाज़ भाई, आपका बहुत बहुत शुक्रिया. आइए चलते हैं अब की तरफ. शुक्रिया. ओवर टू योर कमेंट्री बॉक्स. थँक्यू हरीश पंडे सर आणि त्याचबरोबर रेश्मा मयेकर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. आणि याच दरम्यान एक मोठा हिट करण्याचा प्रयत्न, नो मॅन्स लँडमध्ये बॉल पडतोय तोपर्यंत एकच रन इथे घेतली आहे. माझ्याबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये सिद्दीक भाबे सर आहेत. वेलकम सिद्दीक जी, आपलं स्वागत. यस, धन्यवाद कुणाल. देखिए, आलोक मुकादम जो बाएं हाथ के गेंदबाज को गेंदबाजी कर रहे हैं वो ऑफ कटर है. हालांकि दाएं हाथ के बैट्समैन के लिए ऑफ कटर है. टिप्पा खाने के बाद गेंदें बाहर की जानिब कट रही. ओव्हरऑल आतापर्यंत चांगली बॉलिंग या ओव्हरमध्ये आलोकच्या माध्यमातून 13 रन खर्च झालेत. दुसरं षटक चालू आहे. 4 ओव्हरचा हा सामना आहे. चिरोबा कोन या टीमने इथे टॉस जिंकला होता आणि यावेळेला चांगला फटका, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. अगदी त्याच्या हातामध्ये हा स्ट्रोक आहे आणि त्याचमुळे पहिली विकेट गमावली आहे टीम विला स्पोर्ट्स रहानाळने. 13 या आकड्यावर पहिला धक्का बसलाय विला स्पोर्ट्सला. आउट होके जा रहे हैं बैट्समैन हितेश. ये देखिए, सीधा फील्डर के हाथ में खेला उस शॉट को. स्लाइटली ओव्हरपिच बॉल आणि ऑन साईडला हा फटका, परंतु तिथे डीपमध्ये प्रोटेक्शन असल्यामुळे अगदी त्याच्या हातामध्ये खेळला गेला आणि त्यामुळे ते फलंदाज बाद झालाय. मोठी विकेट. 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर रन आले होते
9 आणि या ओव्हरचा आपण विचार केला तर खूप चांगलं कमबॅक आणि खूप चांगली बॉलिंग आलोकच्या माध्यमातून. बिल्कुल नए बैट्समैन भावेश चौधरी बल्लेबाजी को आए हैं, जो इस सीज़न में सिटी क्रिकेट फॉर्मेट में और ग्रामीण क्रिकेट में बहुत ज़बरदस्त टच में चल रहे हैं. परंतु बाली ट्रॉफी खेळण्याचा अनुभव तुमच्याकडे पाहिजे आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर बाली ट्रॉफी खेळणं एक वेगळं प्रेशर असतं. बॅट्समन असेल, बॉलर असेल त्याच्यावर, आणि या ट्रॉफीमध्ये जर तुम्ही चांगला परफॉर्मन्स दिला तर चर्चेमध्ये तुमचं नाव राहतं. यस, एब्सोल्युटली ट्रू. बाली ट्रॉफी खेलना हर खिलाड़ी का एक सपना रहता है और उस सपने को जब साकार करता है तो खिलाड़ी की खुशी का ठिकाना नहीं रहता है. अगदी बरोबर आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही खेळ करता तो देखील बाली ट्रॉफीमध्ये, तुमच्या नावाची चर्चा सातत्याने क्रिकेटच्या वर्तुळामध्ये होते, भिवंडी क्रिकेटमध्ये होते, आणि तसाच खेळ करणं गरजेचं आहे. आज का आखिरी मुकाबला विकी स्पोर्ट चामिंद्रा टीम के कैप्टन आतिश पाटिल आ चुके हैं. शॉर्ट बॉल ऑन साईडला, हा फटका हवेत आहे मिड विकेटच्या दरम्यान. डीपमध्ये फिल्डर जजमेंट खूप चांगला आणि आणखीन एक विकेट इथे गमावली आहे टीम विलास स्पोर्ट्स राहणारने. चेरभाऊ, कोण या टीमची बॉलिंग खूप चांगली होती. यस, एब्सोल्युटली ट्रू. सबसे बड़ी बात है कि उन्होंने बैट्समैन को ज़्यादा जगह नहीं दी स्ट्रोक लगाने की. ये देखिए, खराब शॉट सिलेक्शन, हालांकि लेट खेला था, गेंद को आने दिया था लेकिन एलिवेशन नहीं बन पाया. डीप में खिलाड़ी आउट हो गए बैट्समैन. आतमध्ये येणारा बॉल आणि त्याला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटला खूप चांगला झेल पाहायला मिळतो. आणखीन एक विकेट इथे गमावली आहे टीम विलास स्पोर्ट्स राहणारने, आणि त्याचमुळे संघ हळूहळू का होईना थोडासा बॅकफुटला चाललाय. चांगली बॉलिंग करत असताना चेरोबा कोन ए या टीमचे खेळाडू टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, आणि योग्य निर्णय आतापर्यंत ठरवलाय बॉलरनी त्यांच्या. मागच्या मॅचमध्ये देखील दबदबा राहिला बॉलरचा. पहिल्या मॅचमध्ये शुभमने चांगली बॅटिंग केली, मागच्या मॅचमध्ये ऋतिकने चांगली बॉलिंग केली, आणि याही मॅचवर पकड मजबूत करत असताना दिसत आहेत बॉलर्स. बॅकफुटला जाऊन खूप चांगला फटका इथे सजवला. डीप कव्हर्सला फिल्डर आहे, 1 रन इथे मिळते, आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवर आतापर्यंत 14. कुणाल दत्ते, अगर राज बावलिया को हम देखें तो उनके पास काफ़ी बड़ा एक्सपीरियंस है. वो लगातार गेंदों को स्टम्प्स के बाहर कर रहे हैं और बैट्समैन के लिए जो प्रोटेक्शन लगाया गया है डीप में, गेंदें वहीं जा रही है. राज बावलिया लेफ्ट आर्म ओवर द स्टम्प्स, इस मरतबा खड़े खड़े स्टैंड एंड डिलीवर खेला है. लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी, एक और विकेट. यानंतर होणारी मॅच UCC स्पोर्ट्स विरुद्ध विकी स्पोर्ट्स चाविंद्रा. दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर तुम्हाला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहायचं, आणि यानंतर लगेचच होईल टॉस. और इस वक्त रात के 12 बजे और मेरे साथी कमेंटेटर और IPL मराठी की वेलवेट वॉइस मखमली आवाज़ का आज बर्थडे है, और ऑर्गेनाइजिंग कमेटी और सभी क्रिकेट प्रेमियों की तरफ से कुणाल दाते आपको बर्थडे की लाख शुभकामनाएं. हैप्पी बर्थडे टू यू. थँक्यू सर. हे तुमचं सर्वांचं प्रेम आहे, आणि या स्टेजला आज मी तुमच्याचमुळे, तुमच्या प्रेमामुळे इथे आहे. देखिए कुणाल सर, हालांकि 2016 से आप मेरे साथ हैं, लेकिन एक बात कहता हूं कि आपने जो आपकी कमेंट्री है उसमें एक नयापन देखने को मिलता है. इस बीच गेंद वाइड यॉर्कर बल्ले के नीचे से निकल गई. अब कई मैसेजेस आ रहे हैं सभी की तरफ से. मैं IPL की मखमली आवाज़ कुणाल दाते को जन्मदिन की शुभकामनाएं दे रहा हूं. बहुत खूबसूरत गेंद. देखिए, अब तेज़ हवाएं चल रही है और कहीं ना कहीं राज बावलिया जो लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं, उनकी गेंदें टिप्पा खाने के बाद थोड़ा बाहर की जानिब निकल रही है. बहुत ही खूबसूरत मौसम. इस मरतबा खींच के मारा है गैप में, कोई मौका नहीं. गेंद वाइड ऑफ लॉन्ग ऑन, 6 रन. नॉट इजी. इस तरह के शॉट आसान नहीं रहते हैं जब आप बैकफुट पे जाके फोर्स करते हो. खूप चांगला फटका, फोर्स देखील तेवढाच केला होता. या स्ट्रोकच्या मागे ताकद झोकली होती, आणि काय टायमिंग होतं. लाजवाब फटका, बाली ट्रॉफी षटकार. यस, बहुत खूबसूरत. हालांकि नाप तोल के मारा हुआ सिक्सर.
राज बावलिया। हालांकि राज बावलिया चमके थे मापोली क्रिकेट धमाका में और आगड़ी राजा कप में। इस मर्तबा फिर से पुल और पावरफुल, ये देखिए मस्त क्या कुछ हुआ है देखना चाहेंगे हम। कमाल का एफर्ट वहां पे रहा है। इट हैज बीन अ ग्रेट एफर्ट। अंपायर क्या एफर्ट है। हालांकि एक लम्हे ऐसा लगा था कि गेंद मस्तक पे दस्तक देंगी, इंतजार किया था और वार किया था। और ये देखिए व्हाट अ एफर्ट। वहां पे कौन खिलाड़ी थे? नमित थे, जिन्होंने दूसरे एंगल से दिखाया जा रहा है। बिल्कुल चैनल 9 का टेलीकास्ट, चारों तरफ से चारों एंगल से दिखाया जा रहा है। ये देखिए ओ हो जंपिंग। ओवर समाप्त होते हुए 3 कुल स्कोर है 21 विलास स्पोर्ट्स रानाल का। अगली 2 टीमों को टॉस बॉक्स में तैयार रहना है, यूसीसी स्पोर्ट्स और विकी स्पोर्ट चाविंद्रा। राम एंड आतिश पाटिल फैम टीम, विकी स्पोर्ट चाविंद्रा। क्या कहेंगे टोटल आपको कैसा लग रहा है कुणाल? त्या एका सिक्सने कुठेतरी धावसंख्येला आकार आला, परंतु त्यानंतर काय फिल्डिंग मधला एफर्ट दाखवला फिल्डिंग करणाऱ्या टीम चेरोबा कोन एच्या माध्यमातून। फिल्डर देखील एफर्ट्स देत आहेत आणि खऱ्या अर्थाने ज्या वेळेला बॉलिंग चांगली होते आणि तुमचे फिल्डिंग करणारे जे प्लेयर्स आहेत त्यामध्ये जर योगदान देत असतील तर तुमच्या भाषेतच सांगायचं झालं तर सोने पे सुहागा। यस, कुणाल दाते के हज़ारों फैन फॉलोअर्स हैं महाराष्ट्र में। कई फ़ोन कॉल आ रहे हैं, कई मैसेजेस आ रहे हैं आप सभी की तरफ से। कुणाल दाते को हम आए दिन बाहर के हम कोशिश करते हैं कुणाल दाते के आपके ज़िंदगी में भी बाहर के दिन रहे। वो कल अपनी एक और बाहर मनाते हुए इस बीच एक गेंद बढ़िया गेंद बल्ले के नीचे से निकल गई। सभी की तरफ से मैं आईपीएल की मखमली आवाज़ वेलवेट वाइस व्हाट अ बॉल कुणाल दाते को बर्थडे की शुभकामनाएं आप सभी की तरफ से दे रहा हूँ। इस वक्त वो कमेंट्री कर रहे हैं मेरे साथ भारत के सुपर से ऊपर शो में। इस मर्तबा खेल दिया गेंद को मिड विकेट के ऊपर, हाई एंड हैंडसम 6 रन भेज दिया तारामंडल में, पैरों के सामने लिफ्ट कर दिया था गेंद को 6 रन। आइए देखते हैं किस तरह से उस शॉट को खेला बैट्समैन भावेश चौधरी ने। कुणाल मैंने पहले ही कहा था कि भावेश चौधरी बहुत अच्छे टच में, ये देखिए कनेक्ट कितना अच्छा किया। अगदी बरोबर आहे, खूप चांगलं कनेक्शन आणि त्या आविर्भावात त्यामधून हा स्ट्रोक येतो आणि खरी गरज आहे। अगदी लेग स्टम्पवर पिचिंग झालेला बॉल थोडासा ओव्हर पिच होता आणि तिथून उडवला हा बॉल अक्षरशः बाउंड्री लाईनच्या बाहेर। बाली ट्रॉफी षटकार, मैग्निफिसेंट बैटिंग बाय भावेश। 27 रन में 3 विकेटों के नुकसान पर ओवर नंबर 4 चल रहा है और दोनों कैप्टन को इस वक्त टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है। 5 फॉर्चून रिलेटस टॉस बॉक्स, मुशीर नाचन, सादात पटेल। देखिए आलोक मुकादम आए। आलोक मुकादम वो खिलाड़ी हैं जो बाली ट्रॉफी में हमेशा चमके। उन्होंने आकर गेंदबाज से कुछ कहा है कि ये समय डेथ ओवर जो रहता है कुणाल दाते, वो डेथ ओवर में बहुत से गेंदबाज हैं जो अपने आप को संभाल नहीं पाते हैं। सचिन हाजी समझ से स्टैंड की तरफ से आते हुए फुल टॉस गेंद फिर खड़े करे, एक और आसमानी टोला, ये भी जाएंगे मैदान के बाहर 6 रन। व्हाट अ बैटिंग। मराठी भाषेत सांगायचं झालं तर हा भीम टोला आहे। आसमानी टोला तुम्ही नेहमी उल्लेख करता, परंतु हा भीम टोला आहे। ज्या पद्धतीने बॅटमध्ये बॉल लागतोय, आवाज येतो आणि तो आवाजच सांगून जातो की हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच जाऊन थांबेल। काय बॅटिंग करताना दिसतोय, चांगला खेळ। भावेश चौधरी मानो घर से सेट होके आए हैं, जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं। बैक टू बैक दूसरा सिक्सर लगा है और देखना है कि क्या बाली ट्रॉफी की पहली सिक्सर की मैट्रिक। ये देखिए फलक बोस शॉट, मानो गेंद आसमान को बोसा देकर जमीन पे आई हो। अब कहीं ना कहीं आलोक मुकादम चिंतित नजर आ रहे हैं। जिस तरह 2 पे 2 लगे हैं, 33 पे पहुंचा है स्कोर। हालांकि देखने वाली बात यह है कि देखना है कि क्या चिराग माली फिट हैं, नहीं है। हालांकि तालुका क्रिकेट में इस वक्त काफ़ी फोकस पे चल रहे हैं। चर्चा में
चिराग माली। हवा चलती भी, लेकिन टेनिस क्रिकेट में इस वक्त हवा चल रही है आए दिन बाहर के बाली ट्रॉफी 2021 की, हवा चल रही है अल्ताफ बाली की, हवा चल रही है पानीर स्पोर्ट्स की। गेंदबाजी के लिए सचिन तैयार होते हुए, इस मरतबा बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव, लेकिन स्क्वायर ऑफ द विकेट खेला था। स्क्वायर ड्राइव डीप कवर पॉइंट पे खिलाड़ी, 1 रन बनता हुआ, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 34 रन। देखिए, वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या, पबजी की दीवानगी कम हो गई, लेकिन उनकी कमेंट्री की दीवानगी अभी भी लोगों के जहनों में है। वैसे मेरे साथी कमेंटेटर कुणाल दाते, टिकटॉक चला गया लेकिन इनकी टॉक का कोई जवाब नहीं। बढ़िया गेंद, यॉर्कर लेन की गेंद थी, 1 रन। इसे कहते हैं रन को चुराना। चुरा लिया है तुमने जो रन को, ना कि दिल। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 35 रनों पे पहुंचा है। सचिन हाजी समझ सेट स्टैंड की तरफ से गेंदबाजी कर रहे हैं। सामना करेंगे बैट्समैन अक्षय। सीटेड बैटेड स्ट्रोक, गैप में गेंद जा रही है, लेकिन उस पर आप झपटे हैं, थोड़ा फंबल्ड किया है। यहाँ पर रनिंग बिटवीन द विकेट भी उतनी अच्छी नहीं है, लेकिन कुल मिलाकर 2 रन स्कोर में आते हुए कुल स्कोर हुआ है 37। 38 रनों की चुनौती चिरोबा कोन के सामने रखी है। लेकिन एक बात ज़रूर कहना चाहूँगा मैं कुणाल दाते, कि स्कोर ख़राब नहीं है रात की रोशनी में। आइए अगले BC4 सिटी क्रिकेट टॉस की तरफ हम बढ़ रहे हैं, और खेलने वाली टीमें यहाँ पर विकी स्पोर्ट चामिंद्रा और UCC और 5 फॉर्चून रिलेटेड टॉस बॉक्स में इस वक्त मौजूद है हरीश पंड्या। तो अस्सलाम वालेकुम भाई लोग, आप सभी का हार्दिक स्वागत है बाली ट्रॉफी 2021 में। आज की रात का आखिरी मुकाबला, और ये आखिरी मुकाबले को अंजाम देने के लिए हमारे मैच रेफरी अजीम हमदुल्ले साहब हमारे साथ उपस्थित हैं। टीमें हैं विकी स्पोर्ट्स और उनके सामने खेल रही है UCC स्पोर्ट्स। आज हमारे इस आखिरी मैच के जो गेस्ट हैं, बहुत स्पेशल गेस्ट है। गयासुद्दीन शेख जो माउली स्पोर्ट्स के लिए क्रिकेट खेलते हैं और ओपन ऑल इंडिया क्रिकेट में उमर 11 जैसी कद्दावर टीम के लिए प्रतिनिधित्व करते हैं, और भिवंडी के अब्राहम बेंजामिन डिविलियर्स के नाम से वो काफ़ी मशहूर हैं, और RK फ्रीट और MJ स्पोर्ट्स के एक अविभाज्य घटक भी है। हमारे साथ दोस्तों तारिफ सैयद साहब उपस्थित है। स्वयं बहुत अच्छे लेदर क्रिकेटर हैं, टेनिस क्रिकेट को बहुत लव करते हैं, और 70 स्पोर्ट्स की एक खूबसूरत दुनिया उन्होंने कायम की है। हम जहाँ खड़े हैं ये 5 फॉर्चून रियल्टर्स टॉस बॉक्स है। मुशीर नाचन साहब, सादात पटेल और विष्णु चंदे साहब के भी हम बहुत बहुत शुक्रगुजार हैं। आइए टॉस करते हैं। सो टॉस दोन्ही टीम्सना दाखवू इच्छिते। सो आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना असणार आहे विकी स्पोर्ट्स वर्सेस UCC स्पोर्ट्समध्ये। सो कॉईनच्या एका साईडला आहे AB म्हणजेच आपले अल्ताफ बाली सर, आणि कॉईनच्या दुसऱ्या साईडला आहे ZP म्हणजे जिल्हा परिषद। सो तारीफबाईला रिक्वेस्ट असेल की त्यांच्या शुभ हस्ते विकी स्पोर्ट्सचा कॉल असेल। AB इज द कॉल। AB इज द कॉल अँड AB आज AB सगळ्यांना पावलेले आहेत। तर विकी स्पोर्ट्स तुम्ही नाणेफेक जिंकल्याबद्दल तुम्हाला रॉलेक्स मेडिकलचे फहाद दलवी आणि मनसब मुल्लाकडून हे एक किट बॅग आहे गयासुद्दीन शेख यांच्या शुभ हस्ते। खूप खूप धन्यवाद। आणि मी आता विनंती करणार आहे आमचे गेस्टला की आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। मान्यवरांचे पुन्हा एकदा मनापासून आभार। आजचा दिवस मला वाटते की चाविंद्र दिवस आहे, कारण मगाशी प्रथम कुमार चाविंद्रा, प्रियांशी एंटरप्राइज चाविंद्रा आणि आता विकी स्पोर्ट्स चाविंद्रा। तर सर्वप्रथम टॉस जिंकण्याबद्दल तुझं अभिनंदन। काय निर्णय घेतला आहेस? बॅटिंग करणं। रात्रीची शेवटची मॅच आहे, असं खेळत असताना स्वतःला तुम्ही ताजेतवाने कसे ठेवताय? तर प्रेशर नाही घेणार आम्ही, एकदम बिंदास केलो बॅटिंग करून, चेसिंग त्यांना जास्त प्रभावित करू। अल्ताफ बालीने ही जी संधी उपलब्ध करून दिली आज कोरोनाच्या काळामध्ये, लोकांचं मनोधैर्य उंचावण्याचा हा प्रयत्न आहे, तर ही बाली ट्रॉफी खेळून तुला कसं वाटलं यावर्षी? खूप छान वाटतंय। प्रत्येक वर्षी खेळतो या ट्रॉफीमध्ये खेळण्यामध्ये खूप मजा येते। पूर्ण प्रेक्षकांना पण, खेळाडू पण, सगळ्यांना मजा येते खेळताना।
खूप खूप धन्यवाद. आता जाऊया रेश्माकडे. UCC स्पोर्ट्स जर पाठी तुम्ही मेसेज पाहिला तर असेल लेट सी हू विल विन द टॉस, आणि टॉस तुम्ही हरलेला आहेत. पण जर तुम्ही टॉस जिंकला असतात तर काय घेण्याचा निर्णय असता? फील्डिंग. मतलब सर जिस गर्लफ्रेंड की तमन्ना थी वही गर्लफ्रेंड मिल गई है, जे पाहिजे होतं. रेश्मा, बार बार जिस गर्लफ्रेंड की तमन्ना थी वो मिल गई. मैं सच बोल रहा हूँ, मुझे जिस गर्लफ्रेंड की तलाश थी वो नहीं मिली, लेकिन मुझे जिस अच्छी एंकर की तलाश थी वो जरूर मिली है. क्या बात आहे. सो जे पाहिजे होतं तेच भेटलं. काय वाटतंय समोरच्या टीमला किती रन्सपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? वी विल ट्राई नियर अबाउट 50 रोकने की कोशिश करेंगे, क्योंकि विकी स्पोर्ट एक अच्छी टीम है और हमारा यहाँ बाली ट्रॉफी में सेकंड राउंड है, तो हम ट्राई करेंगे जितना से जितना कम टारगेट. कम टारगेट, रात का समय, ऑलमोस्ट 12 बजकर गए हुए हैं. फील्ड फर्स्ट आपका निर्णय आपको आ गया है निर्णय. क्या कहना चाहोगे बाली ट्रॉफी 2021 के बारे में? बाली ट्रॉफी वैसे तो हर कोई का खेलने का एक इच्छा रहता है, तो ये मौका मिला है तो बहुत खुशी की बात हो रही है. सो इस मौके पे चौका मारोगे और जीतोगे ये मैच? चौका ट्राई करेंगे, छक्का भी. क्या बात है. सो न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. विकी स्पोर्ट्स वॉन्ट द टॉस अँड चूज टू बॅट फर्स्ट. आणि आता वळणार आहोत आपल्या पुन्हा कमेंट्री बॉक्सकडे, ऑन गोईंग मॅचकडे. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. अतिशय उत्कृष्ट चेंडू आपण पाहिला होता. पंचांचा लेग बायचा इशारा होतोय. बुंध्यामध्ये चेंडू हाताळला होता नबील दिवकर. आपण पाहू शकता कशा प्रकारे अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आणि फलंदाजाला पूर्णपणे खोलून ठेवलं होतं. सर चारों शाह ने चित किया था वहाँ पर बल्लेबाज को, पहली गेंद पर गेंदबाज भावेश ने. भावेश चौधरी चांगली सुरुवात करतो, मात्र अवांतर धावने अकाउंट ओपन होतोय. चिरोबा एक कोणगाव या संघाचं 38चं लक्ष आहे. यावेळी आकाशामध्ये खेळलेला आहे चेंडू, उंच आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. भावेश नाईक ज्याने मानकुली चषकामध्ये कॅच ऑफ द टुर्नामेंट झेल पकडला होता आणि इथे चांगला झेल पकडतोय. पहिल्या विकेटचं पतन हे आपण पाहू शकता. डोकं आकाशाकडे आणि चेंडू आकाशामध्ये, आणि अशा प्रकारे पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज बाद होतोय. नमी त्याची खेळी संपुष्टात. आज रनों का जो लक्ष्य है वो इस स्थिति में इतना आसान नहीं होता है. 38 और 40 का लक्ष्य 4 ओवर में देर रात में, और शुरुआत से ही अटैकिंग करना चाहते थे. गेंद उतनी छोटी नहीं थी जितनी समझ बैठे थे. गेंद आसमान में ज़्यादा चली गई थी और लंबाई बहुत कम थी, और कोई गलती नहीं की थी वहाँ पर फील्डरों ने. पहला झटका लगता हुआ चेरोबा स्पोर्ट्स को. नक्कीच अतिशय उत्कृष्ट झेल भावेश नाईक ज्याने कालच्या रजनीमध्ये सरपंच चषक मानकुलीमध्ये अतिशय उत्कृष्ट झेल कॅच ऑफ द टुर्नामेंट पकडला होता आणि यावेळी चांगला झेल पकडतोय. पहिला हात बसतोय चिरोबा एक कोणगाव या संघाला. यावेळी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय उत्कृष्ट चेंडू आपण पाहतोय. नबील गेंदबाजी पिछली 3 गेंदों पर जो गेंदबाजी की है अब तक भावेश चौधरी ने, तारीफ काबिल गेंदबाजी की है. बांधे रखा है चेरोबा स्पोर्ट्स को उनके बल्लेबाजों को. नक्कीच एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग आपण पाहतोय. फ्रंटलाईन गोलंदाज विलास स्पोर्ट्स राहणार संघाचा भावेश चौधरी याच्याकडून. पावसाचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. यावेळी फोर्स केलेल्या चेंडूला समोर खेळलेल्या 20 स्टेप मध्ये लॉंग ऑन रिझन मधून चेंडू जाते सीमा पार. या सेकंड इनिंग मधील पहिला चौकार. इस वक्त कल्पेश के बल्ले से निकलता हुआ पहला चौका चेरोबा स्पोर्ट्स कोन के लिए. स्कोर 5 पर पहुंचा. अब यही तरीके की बल्लेबाजी करनी होगी क्योंकि गेंदें लगातार कम होती जा रही है. 38 का लक्ष्य है. पहली ओवर की 4 गेंदें अब तक हो चुकी है और केवल 5 रन बने. यावेळी पुन्हा एकदा अप्रतिम फटका आपण पाहतोय. ज्याप्रमाणे नबील सुईमधून धागा ओवळा जातोय त्याप्रमाणे 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून हा चेंडू पाठवलेला आहे. 4-2 साठी चौकार. व्हाट अ शॉट. स्ट्रोक ये देखिए, यही है क्रिकेट, यही है बाली ट्रॉफी 2021. पहली 3 गेंदों पर बांधे रखा था बल्लेबाजों को, उसके बाद की 2 गेंदों पर 2 लगा दिए चौके बल्लेबाज कल्पेश ने. कल्पेश ऑन द फायर. यावेळी मात्र जागवून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर करताना दिसला नव्हता फलंदाज. आणि म्हणूनच मी म्हणतोय की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क यांना खूपच महत्त्व आहे.
स्कोर 9 रन 1 विकेट के नुकसान पर चेरोबा स्पोर्ट्स कोन का 38 रनों के लक्ष्य का पीछा कर रही है बाली ट्रॉफी में। अपने पहले ही दिन में पहले मुकाबले को जीतने के लिए चेरोबा स्पोर्ट्स कोन 38 धावांचं लक्ष्य आणि 38 या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय चेरोबा एक कोणगाव या संघाची ती 1-9 बाद होणार फलंदाज नमित ज्याला खाते उघडण्याची संधी मिळाली नव्हती। एका बाजूने कल्पेश चांगली फलंदाजी करतोय। आतापर्यंत कल्पेश यांनी 5 चेंडूंचा सामना केलेला आहे आणि वैयक्तिक 8 या धावसंख्येवर 2 चौकाराच्या मदतीने खेळतोय। तर दुसऱ्या बाजूला सचिन याला अजूनही खातं उघडता आलेलं नाही, अजूनही संधी मिळाली नाही फलंदाजीची। तर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्गावर दूरवरच्या टोकाकडून गोलंदाज बंटी येतोय। गेंदबाजी के लिए हाजी समझ से स्टैंड एंड से गेंदबाजी करेंगे बंटी। राईट मोर द विकेट। यावेळी थांबून केलेला फटका चेंडू खूप वेळ हवेमध्ये होता, मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे नव्हता। नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना। या एकेरी धावेने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा। को देखिए, गेंदबाजों को देखिए, बहुत ही चार्ज नजर आ रहे हैं। जिस तरीके से फील्डिंग हो रही है हर गेंद पर, खिलाड़ियों का आत्मविश्वास बढ़ाया जा रहा है तालियों के साथ। यही एक अच्छी रणनीति होती है अच्छा क्रिकेट खेलने के लिए। नक्कीच आणि मैदानामध्ये चार्ज राहणं खूप महत्त्वाचं असतं। युवराज स्पोर्ट्स राहणार विपक्ष चेरोबा एक कोणगाव ही ग्रामीण पूलमधील लढत। यावेळी मात्र अप्रतिम चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न शफल क्रॉस झाला होता, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही। चाहते थे घूमती हुई गेंद, घूमते रह गए बल्लेबाज। ये देखिए घूम गए थे बल्लेबाज, डॉट गेंद। यावेळी मात्र लॉफ उलटा चेंडूला टोलवले ते मिड विकेट क्षेत्रामध्ये, डीप मिड विकेट मध्ये चांगले क्षेत्ररक्षण। फक्त एका धावे समाधान मानावं लागेल फलंदाजाला। एका धावेने संघाची धावसंख्या पूर्व सरकते, धावसंख्या सिंगलने ओढून दिली ती धावफलकावर 11 धावा। नहीं चलेगा इस ओवर में, थोड़ा बाजों को खोल के बल्लेबाजी करनी होंगी शेरोबा कोन को अगर इस मैच में मजबूत स्थिति बनानी है, मजबूत पकड़ बनानी है तो, क्योंकि 4 ओवर का मुकाबला है और जैसे जैसे गेंदें कम होंगी दबाव और बढ़ेगा। शोमनॉप टेमगर करसंजी फुलोरे साहेबांचे ते आगमन झालेले आहे। त्यांचे बेस्ट ऑफ टेनिस क्रिकेट वाली ट्रॉफी 2021 मध्ये हार्दिक स्वागत आहे। मोस्ट वेलकम सर। उनका भी क्लास बहुत बड़ा है, बहुत मजबूत टीम है, बहुत पुरानी टीम है और बहुत अच्छे अच्छे खिलाड़ी कौन से बिलोंग करते हैं, चाहे ग्रामीण क्रिकेट हो, चाहे सिटी क्रिकेट हो, चाहे ओपन क्रिकेट हो। अभी भी मैच हम ये नहीं कह सकते कि कौन जीतेगा, लेकिन फाइट अगर हम देखें इस वक्त तो बढ़िया करती हुई रानाल की टीम बांधे रखा अभी भी कौन के बल्लेबाजों को। अगदी बरोबर। अजूनही सामन्याचं चित्र स्पष्ट नाही, मात्र रानाल संघाचं कौतुक करावं लागेल। ज्याप्रमाणे गोलंदाजी केली जाते, ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण होते और जिस तरीके से अब तक फील्डिंग और गेंदबाजी हो रही है, मैं कह सकता हूं कि खिलाड़ी आज कह कर आए हैं जिंकणार शिवाय जाणार नाही रानालला, जिंकल्याशिवाय जाणार नाही रानालला। क्या बात आहे, जिंकल्याशिवाय राहणार नाही रानाल, असंच म्हणायचं आहे नबील देवकर यांना। यावेळी मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये, यष्टिरक्षक चेंडू खाली आणि फलंदाज बाद होतोय झेलबादच्या रूपाने। दुसरा हादरा चेरोबा ए कोणगाव या संघाला। हे आपण रिप्ले मध्ये पाहूया, उंची जास्त होती लांबी कमी।
ओवर में पहली गेंद पर सिंगल, दूसरी डॉट, तीसरी पर सिंगल और चौथी पर विकेट बांधे रखा है अपनी लेग ब्रेक गेंदबाजी से बंटी ने कोन स्पोर्ट्स, चिरोबा स्पोर्ट्स कोन के बल्लेबाजों को. नक्कीच अतिशय उत्कृष्ट लेग ब्रेक गोलंदाजी आपण पाहतोय बंटी याची. बंटी यांनी जवळजवळ या षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघासाठी खतऱ्याची घंटे वाजवलेले आहे. ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय बंटी, कारण आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेले आहेत आणि 4 चेंडूमध्ये फक्त 2च धावा खर्च केलेल्या आहेत आणि एक महत्त्वाचा विकेट नुकताच त्यांनी प्राप्त केलेला आहे. नवीन फलंदाज हेमंत कराले येतोय. 7 गेंदों का सामना किया है, 9 रन बनाए अब तक. यायले हो ये उड़ाया. शॉट गेंद मैदान के बाहर, जिस तरीके से बाबे सर कहते सजनी चली साजन के घर, और इस वक्त इस मैच के बाद हमारी को एंकर रेशमा मयेकर चली अपने घर. क्या बात है, ये नबील दिवकर सारखा अंदाज आहे. अंदाज अपना अपना हाय अँड हँडसम, अतिशय उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि चेंडू बॅटला लागला होता त्याच्यावर मोर उमटली होती षटकाराची. व्हाट अ शॉट. ये जरूरी भी था एक बड़ा स्ट्रोक लगाना, क्योंकि 7 गेंदें उन्होंने खेली थी अब तक. 8वीं गेंद जब उन्होंने खेली तो छक्का लगा दिया. अब थोड़ी सी अच्छी स्थिति बनती हुई इस वक्त चिरोबा स्पोर्ट्स कोन की. नक्कीच पूर्णपणे सहमत आहे नपील, कारण या षटकाराने चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय सध्या चिरोबा एक कोणगाव संघ. धावसंख्या षटकाराने वाढून झालेली ती 17 धावा आणि खतरा या षटकाराने पेश केलेला आहे फलंदाज कल्पेश याने. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र चांगल्या चेंडूची हाताळणी, निर्धार चेंडूची समाप्ती. या चेंडूवर वापसी करतोय गोलंदाज बंटी. तर इथे 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर चिरोबा एक कोणगाव संघाची 38 लक्षाचा पाठला करताना धावसंख्या झालेली ती धावफलकावर 2 बाद 17 धावा. बारा चेंडू शिल्लक आहेत आणि 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूमध्ये 17 धावा आणि 12 चेंडूमध्ये 21 धावांची अजूनही आवश्यकता आहे. व्हाट अ मॅच, अतिशय चांगला सामना. अजूनही या सामन्याचं जे चित्र आहे नबीलला ते स्पष्ट झालेलं नाही. बंद लिफाफ्याप्रमाणे सामना पुढे सरकत आहे. कंप्यूटर कमेंटेटर सुभाष धुमाल सर, अब 12 गेंदें बची और जीतने के लिए रन चाहिए 21. थोड़ी सी टीम मीटिंग चल रही है वहाँ पर. ड्रिंक्स आई है मैदान में. 12 गेंदों में 21 रनों की ज़रूरत है चिरोबा स्पोर्ट्स कोन को. देखना है किस गेंदबाज को मोर्चे पर लगाया जाता है तीसरी ओवर के लिए. क्या गेंदबाज हावी होते रानाल के कोन के बल्लेबाजों के ऊपर, या कल्पेश जो इस एक सिरे से टीम को संभाले हुए और अच्छी बल्लेबाजी कर रहे कल्पेश हावी होते गेंदबाजों पर. आप देख रहे बाली ट्रॉफी 2021, हिंदुस्तान क्रिकेट का सबसे बड़ा शो. टेनिस क्रिकेट का आज पहला दिन, तीसरा मुकाबला चल रहा है रानाल स्पोर्ट्स बनाम चिरोबा स्पोर्ट्स कोन के बीच. कमेंटेटर सुभाष धुमाल. फेमस गेंदबाज नितिन पाटिल को बुलाया गया है गेंदबाजी के लिए. 12 गेंदे 21 रन. सुभाष धुमाल, आप अगर इस वक्त मैदान पर विकेट पर होते बल्लेबाजी के लिए तो क्या रणनीति रहती है आपके दिमाग में? नक्कीच ज्याप्रमाणे कल्पेश यांनी जम बसवलेला आहे तर कल्पेश याच्यावर पूर्णपणे दारोमदार असणार आहे. मात्र ज्याप्रमाणे कल्पेश खेळतोय त्याप्रमाणे खेळण्याचा मीही प्रयत्न केला असता. लेकर वीआईपी एंड से गेंदबाजी करेंगे, सामना करेंगे हेमन. इस मर्तबा फोर्स करके खेला है ऑफसाइड की दिशा में.
दूर से खिलाड़ी गेंद पर आए, एक रन बना, दूसरे के लिए जाना चाहते थे, हाना चलती हुई पलट गए अपने क्रीज में, एक से ज़्यादा कुछ भी नहीं। इस एक रन से स्कोर बढ़ता हुआ 18 पर पहुंचा, 2 विकेटों के नुकसान पर चेरोबा स्पोर्ट्स कोन का। 11 चेंडूमध्ये अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे आणि ज्याप्रमाणे खेळ होतोय नबीला असं वाटतंय की हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल। और जब दो फाइटर टीमें आपस में टकराती है तो यही अंजाम होता है। क्लोज फोटो फिनिश मैच देखने को मिलता है दर्शकों को। नितिन मुड़ते हुए इस मर्तबा पुल कर दिया है, बहुत ही तेज निकल रही है गेंद, दूर से खिलाड़ी आ रहे, एक से ज्यादा कुछ भी नहीं, सिंगल डबल से कुछ नहीं होगा, 1 से 2 बड़े स्ट्रोक लगाने होंगे इस वक्त चेरोबा स्पोर्ट्स को। अगदी बरोबर, 1 ते 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता या षटकामध्ये असणार आहे। हे निर्णायक षटक आहे कारण या षटकामध्ये या सामन्याची दिशा आणि दशा या दोन्ही गोष्टी स्पष्ट होणार आहेत। मुड़ते हुए सामना करेंगे हेमन, इस मर्तबा स्वंग किया है, गेंद हवा में, दूर से खिलाड़ी गेंद पर आए थे, कैच नहीं कर पाए, इस बीच 2 रन पूरे किए। गितेश माली यांनी प्रयत्न जर चांगला केला होता मात्र प्रयत्न अपयश येते, झेल होऊ शकला नाही, मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा तिथे केली होती ती शतरक्षक गितेश माली यांनी, जो चिराग माली याचा बंधू आहे। नितिन मुड़ते हुए हेमन के लिए इस मर्तबा पड़ने के बाद एकाएक उछाल पड़ाव की थी, गेंद ने लहराती हुई पहुंची थी विकेट कीपर के पास डॉट के रूप में। ये देखिए बहुत खूबसूरत गेंद पड़ने के बाद बढ़िया उछाल पड़ाव की थी। नक्कीच अतिशय उत्कृष्ट चेंडू आपण पाहतो, गुडलेन स्पॉटवरून उषाल प्राप्त केला होता गोलंदाजाने, चांगली चेंडूची हाताळणी, निर्धाव चेंडूची समाप्ती। गुडलेन से एकाएक गेंदें ज़्यादा उछाल पड़ाव कर रही है, इस मर्तबा फोर्स करके खेला है, गेंद हवा में ज़रूर थी लेकिन फील्डर से दूर, लॉन्ग ऑन के खिलाड़ी मिड ऑन पर जाकर जब तक गेंद को उठाते 2 रन पूरे किए। इन 2 रनों से स्कोर बढ़ता हुआ 23 रनों पर पहुंचा है, तीसरे ओवर का खेल चल रहा है। नक्कीच पुन्हा एकदा मिस्टाईंग फटका आपल्याला पाहायला मिळतो, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं नव्हते, मात्र सुदैव कुठला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही आणि महत्त्वाच्या 2 धावा धावफलकामध्ये जोडल्या जात आहेत। चाहिए 15, ये आखिरी गेंद है इस ओवर की, ये बहुत निर्णायक रहेंगी। तो हम कह सकते हैं कि मैच ले उड़ सकती है चेरोबा स्पोर्ट्स, और अगर नहीं लगा तो फिर आखिरी ओवर में 15 रन का बहुत बड़ा दबाव रहेगा। ऐसी स्थिति में आसान नहीं होते 15 रन बनाना आखिरी ओवर में। अगदी बरोबर, पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी, म्हणजे हा जो चेंडू आहे तो अतिशय निर्णायक चेंडू आहे दोन्ही संघाच्या दृष्टीने। 7 चेंडूंनी 15 धावांची आवश्यकता। इस मर्तबा फिर एक बार फोर्स करके खेला गेंद को, तेज आउटफील्ड पर काउ कॉर्नर पर गेंद को उठाया, 1 रन बना, दूसरे के लिए जा रहे, थ्रो थोड़ा सा वाइड था और रन आउट हो गए बल्लेबाज हेमन। बहुत दूर से खेला था, ऑफ स्टंप के बहुत बाहर से खेला था। नक्कीच, मात्र क्षेत्ररक्षण लाजवाब आपण पाहतोय अक्षय चौधरी याचा डीप मध्ये, आणि दुसरी धाव घेण्याचा जो प्रयत्न होता तो अंगलट येतोय, फलंदाज बाद होतोय धावपाच्या रूपाने। अपनी स्कोर इस वक्त 24 रन 3 विकेटों के नुकसान पर चेरोबा स्पोर्ट्स कोन का। अब आखिरी ओवर में जीतने के लिए रन चाहिए 14, 6 गेंदे 14 रन। और ऐसे समय पर इस मैदान पर सुभाष धुमाल, आपकी मालूमात के लिए बताता चलूँ कि बहुत कम मर्तबा ऐसा हुआ है कि आखिरी ओवर में इस स्टेडियम पर 15 से 14 रन बने। नक्कीच, म्हणजे फलंदाजांची अग्नि परीक्षा असणार आहे, कारण 6 चेंडू शिल्लक आले, त्या 6 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे। एक मोठी टीम मीटिंग आपण पाहतोय मिडल मध्ये,
राहणार संघाकडून 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 14 रन हे आहे या सामन्याचं समीकरण. आने वाले नए बल्लेबाज आलोक मुकादम बाली ट्रॉफी में हमेशा फोकस पर रहे. अब देखना है इस बार फिर से फोकस पर रहते हैं या नहीं. नक्कीच आलोक मुकादम याला दम दाखवावा लागेल ना या शेवटच्या षटकामध्ये. आणि क्षमता तर आहे, क्षमतेवर कुठलं प्रश्नचिन्ह नाही, मात्र ती क्षमता या षटकामध्ये त्याला सिद्ध करावी लागेल. गेंदबाजी बहुत अच्छी की थी. अपने गेंदबाजी के समय केवल 3 रन खर्च किए थे, लेकिन अब उनके पास 6 गेंदे खेलने को और रन चाहिए 14. ये बनाने होंगे उन्हें अगर जीतना है तो. सजाया जा रहा है आलोक मुकादम के लिए, जबकि स्ट्राइक पर है इस वक्त कल्पेश. कल्पेश को विनिंग पारी खेलनी होगी. पहली गेंद से इस पिच पर मौजूद है कल्पेश. एक लंबा स्ट्रोक जरूर लगाया था कल्पेश ने. गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज करण. इस मरतबा आया गेंद, स्वंग किया गेंद को, कैच छूटा है मेरे ख्याल से. एक ही रन लिया है वहां पर कल्पेश ने. अब स्ट्राइक पर आया है आलोक मुकादम. 5 गेंदे और जीतने के लिए रन चाहिए 13. 5 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. आलोक मुकादम आता प्रथमच स्ट्राईकला आपण पाहतोय. करण मैच है मेरा या आलोक मुकादम कहते 13 नहीं मैच है मेरा. 5 गेंदे 13 रन. इस मर्तबा खड़े खड़े बहुत ही खूबसूरत ड्राइव किया है गेंद को. बढ़िया फील्डिंग डीप एक्स्ट्रा कवर पर. दूसरे के लिए जा रहे हैं, खतरा हो सकता है और आउट हो गए वहां पर कल्पेश. हे आपण पाहू शकता अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तिथे डीप मध्ये पाहायला मिळालं होतं गीतेश माले ज्याकडून. आणि क्विक थ्रो आणि दुसरी धाव घेण्याचा जो प्रयत्न होता तो सफल होऊ शकला नाही. आपल्या क्रीजमध्ये पोचू शकला नाही फलंदाज कल्पेश. सलामीचा फलंदाज कल्पेश हा बाद झालेला आहे. एक बाजू ज्यांनी लावून धरली होती, मात्र आलोक मुकादमसाठी त्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे. इन फिनिशर नहीं बन पाए. नए बल्लेबाज राज बावलिया है बल्लेबाजी के लिए. ये 2 खिलाड़ी बहुत फेमस है तालुका क्रिकेट में जो इस वक्त पिच पर है. अब कितने फेमस है और क्यों फेमस है ये साबित करना होगा टीम को जीताकर. नक्कीच प्रसिद्ध तर आहेत, मात्र ते सिद्धही ते करावं लागेल. कारण क्रुशल मोमेंटमध्ये हा सामना आहे. एक चांगली जोडी, बिलीची जोडी, सर्वोत्कृष्ट जोडी मैदानामध्ये कोणगाव संघाची. सामना करेंगे आलोक. 4 गेंदे 12 रन. इस मर्तबा टर्न कर दिया ऑन साइड पर गेंद को. 1 रन बना. दूसरे के लिए जाना चाहते हैं. हाना चलती हुई. खतरे में थे राज बावलिया, लेकिन पहुंच गए वापस अपनी क्रीज में. 1 से ज्यादा कुछ भी नहीं. 3 गेंदे और 11 रन. क्या कहेंगे सुभाष धुमाल. नक्कीच 3 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. अजूनही काही म्हटलं जाऊ शकत नाही. कम से कम 2 गेंदों की हवाई यात्रा करनी होंगी और कोरोना वायरस का खतरे से खेलना होगा बल्लेबाजों को. क्या बात है. तीन गेंदे जीतने के लिए रन चाहिए 11. राज बावलिया सामना कर रहे. गेंद के आने का इंतजार किया था, छोड़ दिया था. ऑफ स्टंप से ज्यादा बाहर थी, वाइड घोषित किया अंपायर ने. स्कोर में 1 रन से इजाफा होगा. अब 3 गेंदे और 10 रन. 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. इस वक्त गेंदबाज भी थोड़े से दबाव में आ रहे. राज बावलिया सामना कर रहे करण का. अपने स्टेप में चूके इस बार गेंदबाज. नक्कीच
स्पष्ट दबाव जाणवतोय. टेन्समध्ये आपण पाहतोय गोलंदाज, कारण महत्वाचं षटक हाताळतोय करण कांबळे. बाल लो फुल टॉस गेंद ही खेला है, गेंद को लॉन्ग ऑफ की दिशा में. रन. या फटक्याची आवश्यकता होती और मौके पे चौका असं म्हटलं तर वावगट नाही. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता फोर्स केलं होतं चेंडूला डाऊन दी ग्राउंड हा फटका आणि कुठली संधी नव्हती क्षेत्ररक्षकाकडे. हालांकि फुलर लेन की गेंद करना चाहते थे, फुल पे लेके खेला था वहां पर लॉन्ग ऑफ के ऊपर से. अब 2 गेंदे 6 रन. पिछली जो 2 गेंदें हुई थी, एक गेंद हुई थी वाइड और एक बार गेंदबाज अपने स्टेप में चुके थे. कहीं ना कहीं ऐसा लगा था कि गेंदबाज दबाव में. 2 गेंदे 6 रन. 2 चेंडूंनी 6 धावांची आवश्यकता आहे. मैच टाय हुआ तो सुपर ओव्हर. नक्कीच, कारण सुपर स्पर्धा आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट विश्वामधील सुपर स्पर्धा बेस्ट ऑफ इंडियन क्रिकेट बाली ट्रॉफी 2021 आणि सामना जर टाय झाला, बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. आज ग्रामीण पूलमधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. चौकाराने नक्कीच आत्मविश्वास वाढलेला असेल तो राज बावल्याचा. ज्याप्रमाणे चौकाराने आपलं खातं उघडलेलं आहे त्याने. बोला है राज बावलिया ने और ऐसी स्थिति में चौका लगा जहां टीम को जरूरत थी. अब 2 गेंदे और 6 रन. मोके पे चौका. नक्कीच मोक्याच्या क्षणी हा चौकार त्यांनी ठोकलेला आहे आणि 2 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. 6 रन. करण गेंदबाजी के लिए तैयार. सामना करे राज बावलिया. करण मुड़ते हुए इस मरतबा फुल टॉस गेंद मोड़ दिया. गेंद को डीप स्क्वायर लेग पर फील्डर मौजूद है. 1 रन बना. 1 से ज्यादा कुछ भी नहीं. अब आखिरी गेंद और जीतने के लिए 5 रन चाहिए. कहना होगा कि गोल्डन 6 लगाना होगा इस वक्त आलोक मुकादम को अगर मैच को जीतना है तो. आणि चौकार जर लागला तर सामना टाय. नक्कीच 3 पर्याय इथे आपण पाहतोय, कारण हा सामना राणा संघ जिंकू शकतोय, सामना टाय होऊ शकतोय आणि सामना कोणगाव संघ जिंकू शकतोय. व्हाट अ मॅच. रन चाहिए 5. चौका लगा तो मैच टाय, छक्का लगा तो मैच जीत जाएंगी शेरोबा स्पोर्ट्स कोण. आणि चांगली डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली तर मॅच जिंकू शकेल राणाल. स्थिति में गेंदबाज के मन में क्या चलता है, इस घटना मेरे साथ हो चुकी है. नक्कीच टेन्समध्ये गोलंदाज असणार आहे, मात्र टेन्समध्ये फलंदाजी असणार आहे. टेन्समध्ये आमचे दोन्ही 12th मॅन, अगदी 12th मॅन आमचे उभे राहिलेले आहेत आणि टेन्समध्ये असणार आहेत दोन्ही संघांचे पाठीराखे. बाली ट्रॉफीमधील पहिल्याच दिवसामधील हा सामना ये तो झाके अभी बहुत कुछ बाकी. मैच जो है आखिरी गेंद तक जाएंगी और आखिरी गेंद तक आ गई है. बहुत ही रोमांचक मुकाबला चल रहा है दोनों टीमों के बीच, रानाल और कोन के बीच. मान सम्मान की लड़ाई चल रही है दोनों गांवों की. अगदी बरोबर. शेवटचे चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर गोल्डन षटकाराची आवश्यकता. चौकार आला तर मात्र सामना टाय. काय दडलं या चेंडूमध्ये. ये गेंदबाजी के लिए करण तैयार. सामना करेंगे आलोक मुकादम. 1 गेंद जीतने के लिए 6 रनों की जरूरत. इस मर्तबा पुल कर दिया है गेंद को, फील्डर गेंद के नीचे.
और इसके साथ ही मैच को जीत लिया है रानाल ने. कॉन्ग्रॅच्युलेशन रानाल अँड हार्ड लक चेरोबा वाशेरा चेरोबा कोण. तर रानाल संघ नक्कीच ज्यांचं भेदवाक्य आहे जिंकल्याशिवाय नाही रानाल विलासमूर्ती रानाल. तर अभिनंदन विलासमूर्ती रानाल अँड हार्ड लक चेरोबा एक कोणगाव.